मिरजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। शाकेरा जमादार यांचं कार्यालय सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवणारे कार्यालय ठरेल। नितीन बानुगडे पाटील। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सर्वसामान्यांच्या हक्कीला धावणाऱ्या शाकेरा जमादार यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका या पदावर नियुक्ती झालेली आहे। त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समयी शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील यांनी हजेरी लावली आणि यावेळी जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, पप्पू शिंदे, युवा सेना प्रमुख कुबेर राजपूत, मिरज शहर अध्यक्ष सुरेश भोसले, मिरज शहर अध्यक्ष बाळासाहेब हत्तेकर, उपजिल्हा प्रमुख स्नेहल माळी, सरोजिनी माळी, ज्योती केंगार, अर्चना चाको, पॉल चाको, फरनाज सय्यद, उपशहर प्रमुख समीना हवालदार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या उद्घाटन प्रसंगी नितीन बानुगडे पाटील यांना संपूर्ण जगभरात मिरजेची ओळख असलेली तंतुवाद्य प्रतिकृती देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। शाकेरा जमादार या सर्वसामान्यांच्या हक्कीला धावणाऱ्या व्यक्तिमत्व असल्याने हे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे केंद्र ठरेल असा विश्वास नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केला आहे। ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी संघटना म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातत्यानं काम करतोय। याच पक्षाची मिरज ची धुरा महिला संघटिका म्हणून आमच्या शाकेराताई जमादार पार पाडतायत। समाजकारणामध्ये सातत्यानं अग्रेसर असणाऱ्या शाकेराताई त्यांच्या कार्यालयात नवी ओळख देण्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करतायत। मी सुरुवातीलाच त्यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत आहेत, आमची महिला आघाडी इथं आहे, आमचे मगदूम साहेब आहेत, आरवीजी आहेत, ही सगळी मंडळी ही सातत्यानं लोकांच्या अडचणीला प्रश्नाला धावून जाणारी मंडळी आहे। निश्चितच शाकेराताईंचं कामही त्याच पद्धतीचं आहे। त्यांच्या कार्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारं कार्य त्यांच्या हातून घडू द्या आणि हे कार्यालय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे, महिलांच्या अडचणी सोडवणारं ठरावं आणि इथं 24 तास लोकांचा राबता राहावा असं मी म्हणणार नाही। इथं शुभेच्छा द्यायला त्यांना जरूर लोकांनी यावं, पण त्यांच्या कार्यानं या भागातल्या लोकांच्या अडचणी सुटतील आणि अडचणी घेऊन इथं कुणी येणार नाही अशी मी निश्चितपणे आशा करतो। पुन्हा एकदा शाकेराताईंना मनपूर्वक शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, थांबतो। आज सकाळपासूनच सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्याच्यामध्ये शिवसेनेच्या अनेक शाखांची उद्घाटनं आज झाली। आज जिल्हा संघटिका शाकेराताई जमादार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि दुपारच्या सत्रामध्ये सांगली मिरज महापालिकेच्या दृष्टीनं पक्षाची बैठक झाली आणि सांगली मिरज महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे उमेदवार निवडणुकीला इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती झाल्या। शिवसेना पक्षाकडून लढण्यासाठी सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेच्या अनेक उमेदवारांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला। खरं तर विधानसभेला मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे तानाजीदादा सातपुते उमेदवार होते। जवळपास 85,000 मतं त्यांना मिळाली। पराभव जरी थोडक्यात झाला असला तरी मिरजकरांनी कायमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर विश्वास ठेवला आहे आणि जनतेचा हा विश्वास हेच आमचं सगळ्यात मोठं बळ आहे। आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशालसिंह राजपूत त्यांच्या नेतृत्वाखाली आता निश्चितपणे शिवसेनेची घोडदौड चालू आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निश्चितच मोठी आणि यशस्वी वाटचाल करेल। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज।